असं वाटलंच नव्हतं की भुवनेश्वरी मॅडम खरंच लिहून देतील, पण शेवटी त्यांनी माझ्या मागण्या मान्य केल्याच. शाळा बंद होत नाही हे खरंच खूप चांगलं झालं. आता फक्त छोटंसं एखादं प्ले स्कूल जर लवकर सुरू झालं ना तर खरंच खूप छान होईल. आमचं बाळही त्या प्ले स्कूलमध्ये शिकेल. बाळाबद्दल कधी एकदा अधिपतींना सांगते असं झालंय, तेव्हा लवकर ती वेळ येऊ दे. आता मी जे ठरवलंय ते सगळं करू शकेन यासाठी मला शक्ती दे. अक्षरा. हा बाबा. मी ऐकलं ते खरं आहे का? काय? त्या भुवनेश्वरी मॅडमनी कसला तरी नोटिशीचा ड्राफ्ट पाठवला म्हणे, हे मला विद्या सांगत होती का? हो हो, मी भुवनेश्वरी मॅडमना सांगितलं होतं की तो ड्राफ्ट मला पाठवा, मी चेक करेन आणि मग शाळेत नोटीस जाईल. तोच ड्राफ्ट पाठवलाय त्यांनी. बरं, मग पुढे काय? काय नाही, मी त्या ड्राफ्ट बाबत माझा फीडबॅक दिला. आता त्यावर मॅडम सह्या करतील आणि मग शाळेमध्ये नोटीस जाईल. म्हणजे शाळा कायमस्वरूपी सेफ होईल बाबा. आता काही झालं तरी भुवनेश्वरी मॅडम शाळेवर कुठलीही कारवाई करू शकत नाही. ग तू शाळा सेफ केलीस हे उत्तमच केलंस. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही हे बघितलंस. पण तुला खरंच असं वाटतं का की त्या जे बोलतात ते करतील म्हणून? बाबा, जर त्या नुसतं म्हटल्या असत्या ना तर मी विश्वास ठेवला नसता, कारण दिलेला शब्द त्या कधीही बदलू शकतात. पण मला बाबांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडून लिखित स्वरूपात सगळं घे, म्हणजे आपण सेफ राहू. आणि अधिपतींनी तेच सांगितलं मला त्यांनी सांगितलं होतं की घरी परत येण्याआधी तुझ्या सगळ्या मागण्या भुवनेश्वरी मॅडम समोर मांड आणि त्या मान्य झाल्या तरच पुढचा निर्णय घे. तर तशा मॅडमनी ऑलमोस्ट सगळ्या मागण्या पूर्ण तर केल्यात माझ्या. त्यांनी फक्त एका प्ले स्कूलची मागणी मान्य केली ना तर काय? तर तू पुन्हा त्या घरात जाणार आहेस? तुला खरंच असं वाटतंय की त्या घरात परत जावं? माझं घर आहे ते. हो अगं, तू त्या घराला आपलंसं केलंयस, पण त्या घराने तुला नाही ना आपलंसं केलं अजून. असं नाहीये बाबा, खरंच लग्न झाल्यापासून भुवनेश्वरी मॅडम आणि माझ्यात वाद होतच होते. आमची मतं जुळत नव्हतीच, पण बाबा बाकी घरातल्या सगळ्यांनी मला सपोर्ट केलाय. आजींनाही भुवनेश्वरी मॅडमच्या काही गोष्टी पटायच्या नाही, पण तरीही त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलाय बाबा. आणि बाबांचा तर काही प्रश्नच नाही, त्यांनी नेहमी मला साथ दिली. बाबा, भुवनेश्वरी मॅडम सोडला ना तर घरातल्या कुणीच मला कधीच त्रास दिलेला नाही. आणि त्या अधिपतींनी तुला एवढा त्रास दिला त्याचं काय? बाबा, असं काय करता? मी तुम्हाला सांगितलं ना, मी रागाच्या भरात ते घर सोडलं, माझ्या मर्जीने सोडलं. चूक माझी होती बाबा, अधिपतींची काहीच चूक नव्हती त्यामध्ये. आणि मी इकडे आल्यापासून कित्येक दिवस आमचं बोलणंच झालं नाही, त्यामुळे अर्थातच आमच्यात गैरसमज वाढले. यामध्ये त्यांची काय चूक आहे बाबा? नाही नाही अक्षरा, तुला खरं सांगतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये की भुवनेश्वरी मॅडमनी असं काय लिहून दिलं. बघा ना सर, माझाही विश्वास बसत नाहीये, पण आता आपल्या हातात पेपर्स आहे. फायनली लिहून दिलं त्यांनी. तुझ्यामुळे लिहून दिलेलं आहे. काय ना अक्षरा, तू जर का असा फर्म स्टँड घेतला नसतास तर यातलं काहीही झालं नसतं. म्हणजे त्या टेन्शनच्या दिवसामध्ये किंवा जेव्हा टेन्शन होतं तेव्हा मला खरंच काही सुचत नव्हतं, पण तुला सुचलं. नाही सर, मला नाही. ही आयडिया ऍक्च्युली अधिपती आणि बाबांची होती, म्हणजे चारुहास सरांची. काय म्हणतेस तू? अधिपती आणि चारुहास सरांनी? हो, त्यांनी मला सांगितलं तसं सगळं मी केलं. आणि बघा ना, त्यांनी मॅडमनी खरंच लिहून दिलं. प्ले स्कूलची आयडिया मात्र मला सुचली होती म्हणून तो मुद्दा मी ऍड केला आणि मॅडमनी अप्रुव्हल पण दिलं. हे फारच उत्तम झालं. नाही अक्षर, काय ना, ही प्ले स्कूलची आयडिया खरोखरच खूप भारी आहे, छान आहे. म्हणजे बघ ना, कसं आहे की आपण जे आपली शाळा आपण मोठ्या वर्गातल्या मुलांना तयार करतोच, पण प्ले स्कूल पासूनच आपला स्टाफ जर का लहान मुलांना शिकवू लागला तर त्यांचा पाया भक्कम होईल. हो. शिवाय असं आहे की एकदा म्हणजे मुलांनी प्ले स्कूल मध्ये ऍडमिशन घेतली की डायरेक्ट 10वी होऊनच तर शाळेबाहेर पडणार. नाही, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे हे तुला सुचल्याबद्दल, पण त्याहून नये जास्त कौतुक केलं पाहिजे ते भुवनेश्वरी मॅडमचं. त्यांनी ते लगेच अप्रूव्ह केल्याबद्दल. नाही, मला नाही सगळ्या गोष्टीची सवयच नाहीये. म्हणजे मी कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे उपस्थित केला की त्या धाडकन नकारच माझ्या हातात यायचा. म्हणजे मी कुठलाही उपक्रम घेऊन त्यांच्याकडे गेलो समजा तर अप्रुव्हल लगेच मिळेल असं काही नाहीच. मग कृपागरे सरांनी काय करायचं, अधिपती किंवा अक्षरा यांना भेटायचं आणि तुमच्याकडनं ते काम करून घ्यायचं. पण यापुढे मात्र की जे काय बोलायचं ते अधिपतींशीच बोलायचं, ते सगळं पाहतील
त्यापुढे त्या शाळेच्या कामामध्ये लक्षच घालणार नाहीत आणि कुठलीही ऍक्शनही घेणार नाहीयेत. हे फार उत्तम झालं सर. खरंच अक्षरा, म्हणजे आजचा दिवस ना खूपच आनंदाचा आहे बघ. खरंच म्हणजे आपण शाळेसाठी एवढं काय केलं, आंदोलनं केली, पुष्कळ काय केलं, पण कुठेतरी मनामध्ये धाकधूक होतीच ना की कधीही काही होऊ शकतं. पण आता नाही का, तर आता आपल्याकडे कायदेशीर पेपर्स आहेत शाळेबद्दल. समजा कोणी काही विचारायला आलं तर आपण हे पेपर्स त्यांना दाखवू शकतो की नाही. आता तुला अक्षरा, आपली शाळा जेव्हा बंद होणार वगैरे हा विषय चालला होता ना, मला खरंच रात्र झोप लागत नव्हती. म्हणजे मुख्याध्यापक म्हणून मी कुठेतरी कमी पडतोय असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. बट नाव एव्हरीथिंग इज सेफ. आणि अक्षरा, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्यासारखे शिक्षक जर का असतील ना, तर आपलीच शाळा काय